नमस्कार. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने लाखो लोकांचं आयुष्य बदललंय. स्टीफन आर कवी यांचं द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. तर चला पाहूया काय आहेत या प्रभावी लोकांच्या 7 सवयी, अगदी सोप्या शब्दात. असं कधी झालंय का की दिवसभर आपण खूप काम करतो, खूप धावपळ करतो, पण दिवसाच्या शेवटी वाटतं की अरे काहीच महत्त्वाचं काम झालं नाही. म्हणजे नुसतीच धावपळ पण प्रगती शून्य. कवी यांचं पुस्तक नेमकं याच गोष्टीवर बोट ठेवतं. आणि हे काही साधंसुधं पुस्तक नाहीये. 1989 मध्ये आल्यापासून या पुस्तकाने जगभरातल्या लोकांवर, कुटुंबांवर आणि मोठमोठ्या कंपन्यांवरही प्रभाव टाकलाय. खरं तर हे पुस्तक कमी आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात यशस्वी होण्यासाठीचं एक तत्वज्ञान जास्त आहे. तर या पुस्तकाचा मूळ गाभा काय आहे? कवी म्हणतात की जर आयुष्यात खरा बदल हवा असेल तर तो बाहेरून नाही तर आतून सुरू व्हायला हवा. म्हणजे आधी जगाकडे बघण्याचा आपला चष्मा, आपला दृष्टिकोन बदलायला हवा. आता सवयींबद्दल बोलण्याआधी एक खूप महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. ती म्हणजे पॅराडाईम. पॅराडाईम म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपली एक मानसिक चौकट आहे. जसं आपण चष्मा घालतो आणि जग बघतो, तसंच या चौकटीतून आपण प्रत्येक गोष्टीकडे बघत असतो. आणि गंमत बघा, ही चौकट हे आपले पॅराडाईम, बरोबर असो वा चूक, तेच आपलं वागणं, आपल्या सवयी आणि आपले इतरांशी असलेले संबंध ठरवतं. म्हणजे आपल्या मनात जे नकाशे आहेत तेच बाहेरचं जग कसं दिसेल हे ठरवतात. पुस्तकात एक छोटंसं पण मस्त उदाहरण दिलंय. समजा दुकानात एक सेल्समन ग्राहकाला म्हणतो, सॉरी, ही वस्तू नाहीये. पण त्याच वेळी मॅनेजर येतो आणि त्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तो म्हणतो, ती वस्तू ऑर्डर केली आहे आणि लवकरच पोहोचेल. बघा, फक्त दृष्टिकोन बदलला आणि लगेच संवाद आणि त्याचा परिणाम दोन्ही बदलले. तर मग मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की आपले जे मानसिक नकाशे आहेत ना, ते आपल्याला निष्पक्षता, प्रामाणिकपणा, सचोटी यांसारख्या नैसर्गिक नियमांची म्हणजे खऱ्या तत्वांशी जुळवून घ्यावे लागतील. तेव्हाच ते योग्य दिशेने काम करतील. आणि इथेच कवी आपल्याला P/PC बॅलन्सबद्दल सांगतात. ती गोष्ट ऐकली आहे ना, सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीची? उत्पादन म्हणजे सोन्याची अंडी आणि उत्पादन क्षमता म्हणजे ती कोंबडी. खरी परिणामकारकता तेव्हाच येते जेव्हा आपण फक्त अंड्यांवर नाही तर अंडी देणाऱ्या कोंबडीची काळजी घेण्यावरही लक्ष देतो. यात संतुलन खूप महत्त्वाचं आहे. ओके, तर हा सगळा पाया पक्का झाल्यावर आता वळूया त्या 7 सवयींकडे. बघूया हा वैयक्तिक विकासाचा प्रवास कसा पुढे जातो. कवी म्हणतात की आपला विकास हा 3 टप्प्यांतून जातो. पहिला टप्पा आहे अवलंबित्व, म्हणजे जिथे आपण इतरांवर अवलंबून असतो. दुसरा आहे स्वातंत्र्य, जिथे आपण स्वावलंबी होतो, म्हणजे मी माझं काम करू शकतो. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे परस्परावलंबन, जिथे आपण मी आणि तूच्या पुढे जाऊन आपण म्हणून विचार करतो. आपण मिळून हे करू शकतो. आणि ह्या सवयींची रचनासुद्धा याच टप्प्यांनुसार केली आहे. पहिल्या 3 सवयी आपल्याला खाजगी विजय मिळवून देतात, म्हणजे स्वतःवर ताबा मिळवायला शिकवतात. आणि एकदा का हा विजय मिळाला की मग पुढच्या 3 सवयी येतात सार्वजनिक विजयासाठी, म्हणजे इतरांसोबत मिळून काम करण्यासाठी. तर खाजगी विजयाच्या सवयी कोणत्या? पहिली, बी प्रोॲक्टिव्ह, म्हणजे गोष्टी घडण्याची वाट न बघता स्वतः पुढाकार घेणे. दुसरी, बिगिन विथ दी एंड इन माइंड, म्हणजे कुठलंही काम सुरू करण्याआधी आपलं अंतिम ध्येय काय आहे हे डोळ्यासमोर ठेवणं. आणि तिसरी, पुट फर्स्ट थिंग्स फर्स्ट, म्हणजे महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देणं. या तिन्ही सवयी आपल्याला अवलंबित्वाकडून स्वातंत्र्याकडे घेऊन जातात. ठीक आहे, तर एकदा का आपण स्वतःवर विजय मिळवला, स्वतंत्र झालो, की मग आपला प्रवास सुरू होतो इतरांसोबत काम करण्याचा, ज्याला कवी म्हणतात सार्वजनिक विजय. आणि हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जोपर्यंत मी सक्षम होत नाही तोपर्यंत एक मजबूत आपण तयार होऊ शकत नाही. म्हणजे खरं स्वातंत्र्यच प्रभावी टीमवर्कचा पाया आहे. आता बघूया सार्वजनिक विजयाच्या सवयी. सवय चौथी आहे थिंक विन विन, म्हणजे असा व्यवहार करणं जिथे दोघांचाही फायदा होईल. 5वी सवय सीक फर्स्ट टू अंडरस्टँड देन टू बी अंडरस्टूड, म्हणजे आपलं म्हणणं मांडण्याआधी समोरच्याचं ऐकून घेणं, त्याला समजून घेणं. आणि 6वी सवय आहे सिनेजाइज, म्हणजे एकत्रित येऊन अशी काहीतरी निर्मिती करणं जी एकट्याने शक्य नव्हती. तर आता आपण पहिल्या 6 सवयी पाहिल्या, पण एक 7वी सवय आहे जी या सगळ्या सवयींना जिवंत ठेवते, त्यांना धार लावते आणि सतत प्रगती करायला मदत करते. आणि ती 7वी सवय आहे शार्पन द सॉ, म्हणजेच करवत धारधार करणे. याचा अर्थ काय?
याचा अर्थ आहे स्वतःवर काम करणे, स्वतःमध्ये गुंतवणूक करणे, आपलं शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्य जपून स्वतःला सतत रिचार्ज करत राहणे. कारण आपणच आपलं सर्वात मोठं हत्यार आहोत आणि ते धारदार असेल तरच बाकीच्या सवयी प्रभावीपणे वापरता येतील. म्हणून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट हीच आहे की ह्या 7 सवयी म्हणजे कुठली जादूची कांडी नाहीये. ही एक प्रक्रिया आहे, एक प्रवास आहे अवलंबित्वकडून परस्परावलंबनाकडे जाण्याचा. आणि ह्या प्रवासाचा पाया आहे ती शाश्वत तत्व ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो. तर जाता जाता एक विचार करूया. या 7 सवयींपैकी अशी कोणती एक सवय आहे जी आजपासूनच रोजच्या जगण्यात आणली तर आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सर्वात मोठा सकारात्मक बदल घडवू शकते? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?